मग तसा मेल पण केलाय. तो तुमचा सिपे कुठे आहे? कॉल का नाही उचलत आहे तो? नाही म्हणूनच मी इकडे कॉल केला ना तुम्हाला. त्याला कॉल द्या. सिपे ऑक्सिजन सिलेंडरचं काय स्टेटस आहे? चेक करा लवकर, मी वाट बघते. कुठे? केएमला कसे गेले सिलेंडर? बघा, मी ऑर्डर देऊन 24 तास उठून गेले सिपे. आय डोंट नो, मला आत्ताच्या ते सिलेंडर हव्यात नाही हवं. मग एवढी पण कटुशी आहे मला सांगायची. ते पेशंटच्या रांगा लागल्यात, कळतंय का तुम्हाला? ही निग्लिजन्सी वाईट मला खूप महागात पडणार आहे. मी वर्करनंतर कंप्लेंट करणार आहे. आता का मॅडम 40 तर 40 पाठवा लवकर. मॅम, एकही बेड अवेलेबल नाही. ऑक्सिजन सप्लाय संपत चाललाय. बाहेर पेशंटची रांग लागली. कसं मॅनेज करणार आहोत आपण? आय नो वी हॅव लिमिटेड रिसोर्सेस, बट वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. जे आहे त्याच्यात ऍडजस्ट करा. जो स्टॉक अवेलेबल आहे तोच यूज करायचा. वी विल ट्राय. व्हॉट आर यू ट्राइंग फॉर? गिव्ह युअर 100%. पेशंटवर जितकी मेहनत घेता येईल तितकी घ्यायची. डॉक्टर मनाली, मला चुका झालेल्या अजिबात आवडत नाही. अँड वन मोस्ट इम्पॉर्टंट, focus on patient survival rate no matter what will be the situation is. Ma'am, we know the situation, but we can't keep going like this much longer. आणि उद्या आपल्यालाच काही झालं तर? सिरियसली मरणाची एवढी भीती वाटत ना, आत्ता घरी निघून जायचं. मॅम, मरणाची भीती असती ना तर ह्या सिच्युएशन मध्ये ड्युटी जॉईन केलीच नसते. पण आपल्याला काही झालं ना तर बाहेर आपल्यावर अवलंबून असलेल्या हजारो पेशंटचं काय होईल ना त्याचा विचार करायला हवा. You have any idea that how much pressure I'm dealing with right now? No break for more than 10 minutes and no mobile calls. Now get back to you. Ma'am, the oxygen. Come on, go. Okay, ma'am. Yes, doctor, मैं देखता हूँ. May I come in, ma'am? काय? मैम, बुलाया था. आता बेड नंबर 2 चा काय स्टेटस आहे? उनका सैचुरेशन डाउन है. It is for 70. then you have to know that काय करायचं. राइट डॉक्टर इंडियन शिकला ना? मैम, ये कैसे पॉसिबल? का पॉसिबल नाही? जे पॉसिबल नाही तेच पॉसिबल करून दाखवायचं. यूज युअर स्किल्स. या तरी आहेत की नाही? त्या बेड नंबर 2 चा व्यक्ती 17 नंबरला शिफ्ट करा. त्या मुलीला जास्त गरज आहे. मैम, मैं कैसे कर सकती हूँ? फैमिली कंसर्न. मैम, ये गलत है. तुमच्याकडनं होईल असं दिसत नाही. त्या डॉक्टर मनालीला बोलवा. मैम, गो क्विक. गुड मॉर्निंग सर. येस सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेशंट ऍडमिट करू. नाही सर, मी स्वतः पर्सनली ऍडमिशन करू. येस नाही मी पर्सनली त्यांचं मेडिसिन आणि ट्रीटमेंट बघते. या डोंट ओके. हो कळलं. सर आणखी एक बोलायचं. सर, वी नीड रेमेडीज फॉर इंजेक्शन अर्जंट. सर, आय नो अवेलेबिलिटी नाही आहे, बट सर इथे पेशंटच्या रांगा लागल्या हा क्रिटिकल होते सर कंडिशन. सर तुमच्याकडनं तुम्ही प्लीज बघा. सर मग त्या बँगलोरच्या कंपनी थ्रू झालं तर सर तुम्ही शब्द टाकला तर नक्कीच होईल. 500 मिळतील का सर? ठीक. थँक्यू सर. या हॅव अ ग्रेट डे. बाय. मॅम, त्या बँगलोरच्या कंपनीमधून इंजेक्शन नका मागू. ते फार निकृष्ट दर्जाचे आहेत. आणि मुळात कोविडवर रेमडेसिवीर हे रेझिमी नसूच शकतं. इन्फ्लमेशनच्या केसेस येतात मॅम. हे बघा, आपल्या हॉस्पिटलमध्ये तशा काही अलर्जिक रिॲक्शन केसेस अजून तरी आल्या नाही. अँड वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. यू नो दॅट. पर्याय नाहीये म्हणून तुम्ही HIV चे इंजेक्शन कोविड पेशंटला देणार आहात का? मनाली, हेच हॉस्पिटल, हेच पेशंट, हेच इंजेक्शन मी सीएमओच्या ऑफिसच्या मदतीने मागून घेतले. आता यात काही शंका नको. शंका नको कशी म्हणते? असंच एखादं लस काढेल कोविडवर. त्याचे परिणाम 2 वर्षाने त्या पेशंटच्या शरीरावर दिसतील. मग काय करणार आहोत आपण? तात्पुरतं
तुमचं सर्वायवल जास्त महत्वाचं आहे. And I don't want any discussion on this topic right now. जसं तुम्हाला योग्य वाटेल. मला का बोलवलं? Send me that casualty ward 8 number 6. मी इम्तियाजकडे पाठवतो. हा, आणि त्या बेड नंबर 2चा बेटी काढून 17ला शिफ्ट करा. मॅम हे कसं शक्य आहे? बेड नंबर 2 की हालत क्रिटिकल होती जा रही है. See, we don't have choice. मॅम पण त्यांचे नातेवाईक नाही परमिशन देणार व्हेंटिलेटर काढण्याची, तुम्ही समजून घ्या. हा, मग कन्सेंट घ्या त्यांचा. नाही देणार ते कन्सेंट. का? अहो मलाच पटत नाहीये हे एथिकली आणि मॉरली किती चुकीचं आहे. तुम्ही एथिकच्या गोष्टी करा. तुम्ही किती एथिकल आहात ना विचारा एकदा स्वतःला. इथे बेड्स अवेलेबल नाहीये, ऑक्सिजन सिलेंडर नाही, बरोबर मीडियाचं पेशंट मी कसं मॅनेज करते माझं मला माहिती. तुम्ही कसल्या मोरलच्या गोष्टी सांगताय मला? मॅम पण तुम्ही जे सांगताय ते चुकीचं आहे ना. सर्जिकल स्टिचेस देऊन शरीरावरच्या जखमा भरता येईल, पण मनावर झालेल्या जखमेचं काय करणार? काय ना डॉक्टर, ही जी आपली व्यवस्था आहे ना सर्जिकल स्टिचेस आहे, एक जरी टाका चुकीचा पडला तर अख्खी व्यवस्था कोलमडून पडेल. आणि ही पडू नये याची जबाबदारी तुमच्या आमच्यासारख्या डॉक्टरवर आली. यासाठी काही हार्ड डिसिजन घ्यावे लागले तर ती घ्यायची माझी तयारी आहे. मला जमत असेल तर सांगत असेल, मी बघते काय करायचं. मॅम पण प्लीज ऐक. Are you okay, ma'am? Ma'am, coffee. कोविड योद्धा म्हणून नुसता शाब्दिक गौरव होतोय आपला. पण ह्या योद्ध्याच्या वाटेला काय येतं नाही याच्याशी कोणाला काहीही देणं घेणं नाही. मला ना भीती वाटते. इथे आपलीच ही अवस्था आहे जिथे यांची काही ओळख पाळखच नाही, त्यांचा तिथे कसा निभाव लागेल? कठीण आहे सगळं. छोटा मुंह बड़ी बात कर रहा है, पर मुझे लगता है हमें कोविड को अच्छी तरह से समझना होगा. कोविड के नाम पे दहशत फैला के हमें लोगों की कितनी परवाह है ऐसा दिखा के डिक्टेटरशिप जैसा बर्ताव करके क्या होने वाला है डॉक्टर? अगर यही चलता रहा तो एक दिन कोविड से भी बुरा हाल किए बिना लोग छोड़ेंगे नहीं. एक झेल लघु कथा सांगते. मॅम एकदा एका झेल सद्गुरूंच्या आश्रमाच्या बागेत ना भोपळ्याची छानशी वेल बहरली. सकाळी उठून सद्गुरू बागेत फिरायला गेले तेव्हा त्यांना दिसलं की सगळी भोपळी आपापसात खूप भांडली. सद्गुरूंनी विचारलं, काय रे, काय झालं, का भांडताय तुम्ही? त्यावर भोपळे म्हणाले, सद्गुरू आमचं आपापसात अजिबात पटत नाही, काय करावं आम्ही? त्यावर साधू म्हणाले, ध्यान करा. भोपळे बोलले, आम्ही भोपळे आहोत, आम्ही कसं ध्यान करणार? तेव्हा साधूंनी ध्यान मंडपात ध्यानस्थ बसलेल्या लोकांकडे बोट टाकले. ते बघा सगळे भोपळी ध्यान करतात. भोपळी सुद्धा ध्यान करायला बसली. पण ध्यान करताना त्यांना एक गोष्ट जाणवली की आपण सगळेच एकमेकांशी एकाच वेळेने जोडले गेलो. आपण सगळेच एकाच व्यवस्थेचा भाग आहोत. शंका मिटली आणि शांतता निर्माण झाली. हजारो शेकडो प्रकाश वर्ष दूर असलेल्या ग्रहात ताऱ्यात जी मूलद्रव्य आहे ना ती आपल्या सगळ्यांमध्ये. सर्वांना प्रकाश देणारा सूर्याचा अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपण सूर्यपुत्र आहोत. कर्ण होता आणि कर्ण हा दानशूर होता. आपल्या या प्रोफेशन मध्ये या सर्व्हिस मध्ये एवढं सेन्सिटिव्ह राहून नाही चालत.
वी हॅव टू थिंक प्रॅक्टिकल ॲट दिस टाइम. इम्तियाज, मी बघते काय करायचं. एक मिनिट. मास्क कसं सोडलं तुम्हाला? मास्क कुठे? मास्क नाही. सिक्युरिटी, सिक्युरिटी, मास्क कसं सोडलं यांना? काय प्रॉब्लेम आहे बोला. खाली म्हणाले काय? माझी मुलगी आयसीयू मध्ये. खाली म्हणाले ते माझ्या मुलीला तुम्ही बसा, तुम्ही बसा, बसा तुम्ही. तुम्ही बसा, आपण बघू काय. मॅम 2 मिनिटं बोलायचं तुमच्याशी. मॅम तुमच्या पेशंटची कंडिशन फारच क्रिटिकल. सिटी स्कोर 17 आहे त्यांचा. म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय पण त्यांची इम्युनिटी पॉवर खूप वीक आहे. त्यामुळे लंग्स डॅमेज झाले. त्यावर सही होते तुमची. सही कशासाठी? काही नवी ट्रीटमेंट सुरू करायची का? व्हेंटिलेटर काढण्यासाठी. म्हणजे सॉरी मॅम पण इतर पेशंटला जास्त गरज आहे व्हेंटिलेटरची. आणि संकेतचं काय? जर संकेतची कंडिशन क्रिटिकल आहे तर त्याला जास्त गरज आहे ना व्हेंटिलेटरची. तुम्ही आजच मॅम आम्हाला ऑर्डर्स आहेत तशी. ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटरची कमतरता म्हणून या कन्सर्नवर सही होती. हा माणूस मारण्याचा कन्सर्न हवाय तुम्हाला? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलता? एकाला जगवण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याला मारायचं. मॅम त्यांचा सिटी स्कोर 17 आहे. ब्लड फ्लोटिंग वाढत चालली आहे. ऑक्सिजन लेवल डाऊन आहे. आणि गेल्या 24 तासापासून ते कुठल्याच गोष्टीला रिस्पॉन्स करत नाही. कोमात गेलेला पेशंट 6 महिने रिस्पॉन्स देत नाही पण त्याचं हृदय धडधडत असतो म्हणून बघतो ना आपण त्याची वाटतो. माझ्या संकेतला तर काही दिवस झाले मी काही पालन. मॅम कोविड ही अशी सिच्युएशन आहे ना की ह्यातून त्यांचं वाचणं जवळजवळ इम्पॉसिबल. इतक्या खात्रीने कसं बोलू शकता? तुमच्याकडे काही डेटा आहे का की या स्टेजला गेलेला माणूस वाचतोच? मॅम आमच्याकडे ऑर्डर्स आहेत तशा. कोण देते तुम्हाला ऑर्डर्स? कसं कळत नाही हो. जरा समजून घे ना प्लीज. प्लीज मेंटेन सायलेन्स. यांचीच लहान मुलगी ऍडमिट. फारच क्रिटिकल कंडिशन आहे तिची. तिला जास्त गरज आहे व्हेंटिलेटरची. तिला काय करायचं? लहान मुलांना होत नाहीये कोविड. व्हॉट्सअपवर मेसेज आलाय मला. सोशल मीडियाच्या अफवांवर नका विश्वास ठेवू मॅम. सुशिक्षित आहात ना तुम्ही? तुम्ही प्लीज तो कन्सर्ट तो भरून द्या प्लीज. तुम्ही डिसिजन मेक करा. मॅम तुम्ही प्लीज तुम्ही डिसिजन मेक करा. तुमच्या घराचा मुलगा आहे, माझा नवरा मरणार आहे. तशी बोलण्यात काय आहे? मॅम प्लीज तुम्ही मॅम आत नाही जाऊ शकत मी. आप अंदर नहीं जा सकती. नाही मला बोलावं लागणार आहे. तुमच्याशी बोलून काही मेरी उपयोग बात नाही. मला सुनो. एक मिनिट चालला. मैम हात कसे आला? ये लो मास्क डाला. मैंने रोकने की कोशिश की. तुम्ही कोण ठरवणार आहे व्हेंटिलेटर काढायचं की नाही ते? अच्छा तो बेड नंबर 2 चा पेशंट तुमचा. बस बेड नंबर 2 मी ओळख नाहीये त्याची. संकेत नाव आहे त्याचं. बघा तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. मीच दिली ती ऑर्डर त्यांना पण तुम्हाला तुम्हाला कळतंय तुम्ही काय ऑर्डर देताय?
पेशंट बरेच दिवसापासून ऍडमिट आहे. लंग्स त्याचे सिव्हिअर डॅमेज आहे, सॅच्युरेशन त्याचं बिलो 60 आहे. यातून त्याचं वाचणं कठीण आहे. काल परवापर्यंत बोललात ना की संकेत रिस्पॉन्स देतोय, रिकवर होतोय. आज अचानक काय झालंय? तुम्हाला पैसे हवेत का? मी करते आधी. पैशाचा प्रश्न नाही हो. तुम्हाला कळतंय का मी काय सांगतेय? तुमचा पेशंट इंजेक्शनला पण रिस्पॉन्स देत नाहीये. आम्ही सगळं ट्राय करून झालंय. त्या मुलीला जास्त गरज आहे व्यक्तीची, तुम्ही कन्सल्ट करून द्या. देईला रिस्पॉन्स तुम्ही भेटले तर काय करताय? इतकी वाट बघण्याची सिच्युएशन आता नाहीये. आता देवच काय ते करू शकेल. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायका. भक्तीने स्मरता नित्य आयुर कामात साधती. तुम्ही बोलताय श्रद्धा आणि सायन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. आणि देव काय करू शकतो आणि काय नाही ना, हा माझ्या श्रद्धेचा भाग झाला. आणि इथे तुमची ही नुसती श्रद्धा उपयोगी पडणार नाही. आणि ते जाऊ द्यावं. मला सांगा तुम्ही एक डॉक्टर म्हणून काय करणार? कधी म्हणता कोमट पाणी प्या, कधी म्हणता हा आजार एवढा भयानक नाहीये, घाबरू नका. कधी म्हणता या आजारावर कोणतं औषधच नाहीये. मग त्या बंद करायच्या आधी इतक्या दिवसांपासून त्या पेशंट बरोबर काय करताय आम्हाला कळायला नको का? देव नावे अशी 12 दिवस संध्या म्हणे नर. जीवन भीती नसे त्याला हा प्रथम दुसरं. आता तुला पेशंट आमचाच आहे हे आम्हाला माहिती. बरे असे आमचा माणूस मारण्यासाठी कन्सेंट फॉर्मवर सही मागताय आमची. कधी काय म्हणता थाळ्या वाजवा, कधी म्हणता टाळ्या वाजवा, कधी म्हणता दिवे लावा, कधी म्हणता काय ते डार्क चॉकलेट नाही का? तुम्ही ना आम्हाला त्या मदारासारखं नाचवता आणि आम्ही नाचतो तुमच्या इशारा. इव्हेंट केला आमच्या आयुष्याचा. जपता गणपती स्तोत्र 6 मासत हे फळ. 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धीनं समज. तुम्हाला जर जगवता येत नसेल ना तर मारण्याचे अधिकार नाही आहे. तुमचं बोलून झालं असेल तर कन्सल्ट करू. सायलेन्स. विष्णू पुराणात असं म्हटलंय की प्रत्येक जीवाला 84 लक्ष योनीतून जावं लागतं. आधुनिक विज्ञान म्हणतं 80 लाख ते 1 कोटी 20 लाख प्रकारचे जीव आहेत. आज दोन्ही हिशोब कुठेतरी जुळत आहे. प्रश्न असा पडतो की इतके विविध प्रकारचे जीव कसे निर्माण झाले? जगण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जागा या तर मर्यादित असतात, पण जीव अमर्यादित आहे. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तर 2 जीवांमध्ये जगण्यासाठी स्पर्धा सुरू होते. कारण जिवंत राहणं हा प्रत्येक जीवाचा मूलभूत स्वभाव आहे. कसंही करून जगा हेच तर निसर्ग आपल्याला शिकवतोय ना. अशा प्रकारच्या संघर्षामध्ये 2 मार्ग होतात. एक तर आपले मार्ग इतरांपासून वेगळे करा, नाहीतर मग जो ताकदवान असेल तोच जगेल. साधा विचार करा. सर्व जीव जर पाण्यात राहिले असते तर पाण्यातली संसाधनं, जागा केवळ संपून गेल्या असत्या. म्हणून मग काही जीवांना जमिनीवर यावं लागलं. मग 2 प्रकारचे जीव निर्माण झाले, पाण्यातले आणि जमिनीवरचे. हवेतल्या न दिसणाऱ्या जीवांना आपण कधी मोजतच नाही. आणि त्याच जीवांनी आज आपली
पर्यावरण शास्त्रात याला निश म्हणतात. पर्यावरण शास्त्रातली निश संकल्पना सांगते की या जगात प्रत्येक प्रजातीची विशिष्ट अशी जागा असते, एक व्यवसाय असतो. जर दोन प्रजातींची निश जर एक झाली तर एकाला संपवू लागतं, नाहीतर आपली निश तरी बदलावी. सांगायचं म्हणजे गवत खाणे जशी गाईड निश, तशी मांस खाणं ही वाघाची. पाय पोहलेत माझे, चालण्याची परिस्थितीने माहित नाही, पण कोकणामध्ये घर आहे माझं. माझं घर, आता समाज, माझे लोक दूर आहे तू कोकण. माझ्यासारख्या लोकांना माझ्या समोर वर्तना पाहिजे, कारण त्यांनी माझ्यासारखा कोकणातून मुंबईपर्यंत चालत चालता जीवघेणा मार्ग निवडला. किती भंपातपणा बघा ना. त्या परदेशातल्या लोकांना विमानाला भारतात आणलं जात आहे, 14 दिवस क्वारंटाईन करून त्यांना आपापल्या घरी सोडलं जात आहे. त्या परप्रांतीयातल्या लोकांना आपापल्या घरी जाण्यासाठी सर्व मार्ग खुले. इतकंच काय, त्या कोलकात्यातल्या कायद्याला पण सोडणार आहे. त्या परप्रांतांना सोडण्यासाठी सोडून तो गाड्या घेऊन उभा आहे रस्त्यावर. आम्ही वाट बघतोय कोकणातल्या लोकांसाठी, कोण आमच्याकडे सोडून उभं राहतोय. माझ्या आणि चुलत्याचे शेताच्या बांधावरला वाद होते, याकरता गेलो होतो कोकणात. बायको आणि मुलीला सोडून. काय नाही म्हणत मला, असं सांगून गेलो. त्यांना कधी काय होईल याचा कधी विचारच नाही. ते जागेच, ते घराचं. आमच्या लग्नाला 5 वर्ष म्हणून आम्हाला मुलबळ नव्हतं. बायकोने आशाच सोडली. अशा वेळी माझ्या मुलीच्या रूपानं देवाने हा आनंदी पदरात टाकला. आज जर तिला काय झालं ना, मी जगूच. केरळला होतो आम्ही. संकेतला ताप आला, श्वासही घेता येत नव्हता. खूप स्ट्रगल आणि धडपड करून आणलाय. मी आयुष्यभर कधी त्या देवासमोर कधीच काही मागितलं नाही. वेळच नाही आली म्हणा. पण मला असं वाटतं की आज तुमच्या रूपानं माझा देव माझ्या समोर, माझ्या मुलीला तुम्हीच वाचू शकता. माऊली, काय बोलताय? तुम्हाला पटतोय हा डिसिजन? अशा परिस्थितीत मला खरंच काही सुचत नाहीये. तिला तुमचीच मुलगी समजून काय तो निर्णय घ्या. माझ्या नवऱ्याच्या जागी जर तुमची बायको असती तर बोलला असता तसं? 2 दिवसापूर्वीच गेली.
ओ हॅलो हॅलो एक्सक्यूज मी मॅम, एक मिनिट थांबा. कुठे जातोय? मला एकदा संकेत प्लीज. अंदर आयसीयू आत नाही जा मला एकदा सकते. संकेत एक मिनिट मला एकदा संकेत. चल 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 चल. उगाच सगळे बघताय ना, सगळ्यांसमोर रडून रडायला काय झालं? हा, तिथे केरळला गेलो होतो, तिथे काय नाही केलंस? तिथे म्हणे कीप डिस्टन्स, बस. मीच मरीला घातलं होतं. केरळला जाऊन. हट्ट, सांगितलं होतं तुला नुसतं थंड हवेच्या ठिकाणी काश्मीरला जाऊन. मला ना बर्फात तुझ्यासोबत तो रेहमानचं गाणं आहे ना, त्याच्यावर डान्स करायचा होता. ते सुनरी सखी मेरी प्यारी सखी. पण नाही, तुला मरायला त्या केरळला जायचं होतं. खाया बिया कुछ नाही, ग्लास थोडा आलो ना फुकटचा कोरोना घेऊन. आणि बाई, आई सोबत भांडत नको जाऊ शकत. 2च वर्ष झालीत लग्नाला आणि तुमचं 4 दिवस सासूचे सुरू झालं. हे बघ, आता माझ्याशिवाय तुला आणि आईला खूप महा एपिसोड करायचे आणि इथून पुढे सगळं तुलाच सांभाळायचंय. सांभाळशील ना? माहितीये तू सांभाळशील, पण अगदीच तुला जमणार नसेल ना तर यू कॅन टेक युअर डिसिजन. आहे ना ग? या नशिबाच्या रेषा कधी कुठे कशा तुटतील ना, कोणीच नाही सांगू शकत. कपाटात पॉलिसीचे पेपर्स आहेत आणि एक 15 लाखाची एफडी पण आहे. 40-45 लाख रुपये येतील. थोडे पैसे आईला दे आणि उरलेल्या पैशातून तू तुझा नवा संसार आव्यासोबत सुरू कर. सेम यांची तुला आव्या आवडायचेच. सॉरी, नाही शिवी दिली म्हणून नाही, तुला तो आव्या आवडायचं बोललो म्हणून. आणि आईला गावी सोड, कोकणात जास्त रमते इथल्यापेक्षा. आणि तू सुद्धा माझ्याशिवाय जगायची सवय लावून घे. हे असं रडत बसू नकोस. काय ना, आयुष्याच्या मॅच मध्ये देव जसे बॉल टाकेल ना तशी बॅटिंग करावी लागते. आता बॉल सुटला म्हणून रडत नाही बसायचं, नाहीतर मग आपण मॅच हरतो. त्यापेक्षा आला बॉल ना की तू चाललाय. हे बघ, आपण कितीही मन लावून खेळत असतो आणि अंपायरने जर आऊट दिला तर आपल्याला क्रीज सोडून बाहेर जावंच लागतं. आयुष्याच्या मॅच मध्ये DRS नसतो. हा फिलॉसॉफी फिलॉसॉफी, काय करू या फिलॉसॉफीचं? हो खरंच राहिले तुला जाणून घ्यायचे. लाखोंच्या गर्दीत राहिले तुला पाहून घ्यायचं. मरण्याआधी राहिले थोडे माणूस व्हायचे. जिवंतपणे राहिले तुझ्या सवय थोडं जगण्याचे. का हा असा अर्धवट डाऊन वाटला? का माझ्या मनी ही बात खाते, ही वाट तुझं जाते? ईशाच नाव ठेवायचं ना?
श्रेयसी, सगळ्या जगाला ना कुठून लागून राहिले. त्या बंद दाराच्या आत नेमकं काय सत्य? काय सत्य माहिती? जगणाऱ्याला माहित नाही त्याला कुणी जगवलं, मरणाऱ्याला माहित नाही त्याला कुणी मारलं, जगवणाऱ्यांनाही माहित नाही आपण कुणाला जगवतो. निसर्गानं आपल्याला एका समान पातळीवर आणून ठेवले. सगळी बिन चेहऱ्याची माणसं. हा, फक्त ह्या सगळ्यात एक छोटीशी अडचण आहे. हे सगळं कळायला ना मरावं लागतं. गवत खाणे जशी गायीची नीच आहे, तशी मांस खाणे ही वाघाची. फिलॉसॉफी फिलॉसॉफी टिकली टिकली टिकली. आई सांगायची ना कुंकुला म्हणून. आता काय पुसायचं सांग बरं. ही टिकली घे, लाव इथे हाताला. इथे आवडते ना तुला लावायला, लाव आता आयुष्यभर इथेच. मॅम, डॉक्टर इम्तियाज, पल्से. मॅम, मेरी अम्मी का करती थी? ती मराठीतच बोलायची. काय इथेच जन्मलोय ना, इथेच वाढली. मला नेहमी सांगायची, माणसाने माणसासाठी काय काय नाही केलं. माणसाने माणसाला जिवंत जाळलं, माणसाने माणसाला खेळ ठोकले, माणसाने माणसासाठी रानं पेटवली, माणसाने माणसासाठी युद्धही केली.
माणूस माणसाच्या तोंडावर थुंकला म्हणे, खाल पर्वत मुतला म्हणे. माणसाने माणसाची विष्ठा डोक्यावर वाहिली आणि त्याच माणसाने दंगलीही केली. तोच माणूस वेळ पडली ना तर माणसासाठी उभाही राहतो. मेरे अम्मी ने मेरे नाम का मतलब बताया था, इम्तियाज. इम्तियाज यानी सगळीच माणसं सारखी नसतात मॅडम. माझे बाबा डॉक्टर होते. त्यांच्याकडे बघून ना मी खूप इन्स्पायर व्हायचे. मी त्यांना म्हणायचे मला ना तुमच्यासारखं डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची. ते मला म्हणायचे की लोकांची सेवा करायची ना मग दुसरं काहीतरी हो ना. तू एक काम कर, तू एनजीओ जॉईन कर किंवा पॉलिटिक्स जॉईन कर, नाहीतर मग समाजसेविका कलेक्टर. पण मी माझ्या मतांवर ठाम होते. मला त्यांच्यासारखं डॉक्टरच व्हायचं होतं. पण आज असं वाटतं की त्यांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. माझ्याकडे असलेल्या पॉवरमुळे मी ऍटलिस्ट आज 5 पैकी 3 लोकांना तरी वाचू शकले असते, जे मी आज डॉक्टर पासून सुद्धा करू शकत नाही. असं नाहीये ना, आपली व्यवस्था इतकी खराब आहे ना की आपण डॉक्टर सोडून इतर काही बनलो असतो ना तरी काही करू शकलो नसतो. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स 640 जिल्ह्यांपैकी फक्त 33 जिल्ह्यात कार्यरत आहेत. माणूस आजारी पडू नये म्हणून आपण काहीच करत नाही. व्यवस्था अशी निर्माण झाली पाहिजे की माणूस आजारीच पडू नये. आपण फक्त बँडेजेस लावतोय. बरोबर आहे. रुग्णसंख्येनुसार कोणत्या वस्तू किती असाव्यात, किती प्रमाणात असाव्यात असं कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही केलं गेलं. आजकाल तर ते मंत्र्यांपासून संचालकांपर्यंत सगळेजण व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आणि फेसबुक लाईव्ह यात बिझी झाले. हे काहीतरी वेगळंच नाही. आरोग्यासाठी भारतात जीडीपीच्या फक्त 1.2% खर्च केला जातो, पण आपल्यापेक्षा भूतान पुढारलेला आहे. गेली कित्येक दशक आपण अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या वस्तूंवर बोलतोय, सगळ्या सेवांवर बोलतोय, पण आरोग्याचं काय त्यावर कधी बोलणार? पण त्यावर आपण कसे बोलणार? आपल्याला 5 वर्षानंतर अॅनेस्थेशिया दिला जातो आणि मग जे मूळ मुद्दे आहेत त्यांना झाकून आपल्याला डायव्हर्ट केलं जातं. हेच चालत आलंय ना. मग इम्तियाज विवेकसाठी पराया होतो आणि विवेक इम्तियाजसाठी पराया होतो, नाही का? मला काय वाटतं माहितीये का, आज नाही तर उद्या हा कोरोना संपणारच आणि तेव्हा हा इम्तियाज पण जागा होईल आणि विवेक पण जागा होईल. कदाचित.
आपण ना फक्त आपला रॅम वाढवतोय. परमनंट स्टोरेज बद्दल कोणाला काहीच पडलेली नाही. नाही 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 नाही, या सगळ्यातून आपण धडा घ्यायला हवा, नाहीतर इथून पुढचं आयुष्य फार कठीण होऊन बसेल. नहीं ले सकते मैम, क्योंकि हमारी मेमोरी शॉर्ट टर्म जो है, इसमें हम भी कुछ कर नहीं सकते, क्योंकि आपण ना आपली विवेक बुद्धी घाण ठेवली. माणसांच्या गर्दीत माणसांनीच तुडवलेली माणसं पाहिली आहेत. पण आपण कायम एक गोष्ट विसरतो, जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट दाखवतो ना, तेव्हा 3 बोट आपल्याकडे असतात. आम्हाला कोणतेही नियम पाळायचे नाहीयेत, कुठलेच आदेश पाळायचे नाहीयेत, पण आमची काळजी आमच्या घराजवळ आमच्या सोयीनुसार सरकारनं घेतली पाहिजे. हक्क सगळे हवेत आपल्याला, पण कर्तव्य एकही पार पाडायचं नाही. असं असेल ना तर आपली काळजी आपण स्वतः सुद्धा घेऊ शकणार नाही. मुळात लायकीच नाही आपली. आपला देश, आपला समाज आपल्यासाठी काय करतो यापेक्षा आपण देशासाठी, समाजासाठी काय करतो हे जास्त महत्वाचं नाहीये का? समस्या बड़ी है पर इसका जवाब किसी के पास नहीं है. हर कोई बस अपना किरदार निभाने में लगा है. डॉक्टर्स को लग रहा है कि लोगों ने बीमारी छुपानी नहीं चाहिए. लोगों को लग रहा है कि साला, सॉरी मैम, पूरा महीना घर ही बैठेंगे तो घर कैसे संभालेंगे. सरकार को लग रहा है सबके लिए पैसे कहां से लाएंगे. वैक्सीनेशन मैगी बनाने जितना आसान थोड़ी नहीं है, पर रॉकेट उड़ाने जितना मुश्किल भी तो नहीं है ना यार. नजरिया बदलना चाहिए मैम. अहो, सुमारे 25 लाख वर्षांपूर्वी पूर्व दक्षिण आफ्रिकेत मी माकडी रूपात जन्माला आलो. खूप लोक आहेत. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी माझ्या पूर्वजांनी पृथ्वीच्या इतर भागात आपलं बस्तान बांधलं. खूप लोक आहेत. हळूहळू मी माझं माकडपण सोडलं बरं का, आणि मानवात रूपांतरित झालं. खूप लोक आहेत. अहो, मी अग्नीचा शोध लावला. मी वस्त्रांचा शोध लावला. मी निवारा शोधला. असे खूप लोक आहेत. गंमत बघा, उबड काढून चालणारा मी निसर्गाच्या जीवावर ताट करण्याने चालू लागलो. खूप लोक आहेत. थडाला चिकटलेले हात आणि डोक्यात असलेला मेंदू हा वापरासाठी असतो हे जाणून मी त्याचा वापर फक्त आणि फक्त स्वहितासाठी करत सुटलो. हे असेही खूप लोक आहेत. मग मी शिकारीसाठी प्राणी मारले, स्वार्थासाठी झाडं कापली आणि वर्चस्वासाठी थेट माणूस मारायला सुरुवात केली. खूप लोक आहेत. मी मारत असलेल्या प्रगतीला साधण्यासाठीच्या मारामारीमध्ये निसर्ग आणि माझ्यातला माणूस दोघेही मारत सुटले. खूप लोक आहेत. अगदी अन्न, वस्त्र, निवारा यासाठी सुरू झालेला शोध वर्चस्ववादात अणवस्त्राकडे कधी येऊन ठेवला माझं मलाही कळलं नाही. खूप लोक आहेत. माझा वाद हा माझ्यासारख्या लोकांसोबत आहे हे विसरून मी माझा वाद निसर्गाने निर्मिलेल्या प्रत्येक वस्तूसोबत करत राहील. खूप लोक आहेत. मी या निसर्गाचा राजा आहे. या गैरसमजापोटी मी असंख्य जीवजंतू बेफामपणे नष्ट केले. असेही खूप लोक आहेत. आणि आज अशाच न दिसणाऱ्या एका क्षुद्र जीवानं मला म्हणजे अवकाश दाखवली.
सुमारे 25 लाख वर्षापूर्वी ज्या निसर्गानं मला जन्माला घातलं त्यानेच मला दाखवलं की जो जन्म देऊ शकतो तो नष्टही करू शकतो. खूप लोक आहेत. आज घरात बसून जीव मुठीत असताना मला एक गोष्ट लक्षात आली. चला आपण माकडापासून मानव झालो, माकड चाळे काही सोडलेच नाही. हे असेही खूप लोक आहेत. निसर्गाचा घात करून त्याच्यावरती वर्चस्व गाजवणारा मी आज समजून चुकलोय. निसर्ग हवं तेव्हा मला मात देऊ शकतो, पण हे सगळं समजून न समजलेले ईशा ईशा बघा इकडे कुठे होती तू? आपण घरी जायचं. हा? हा? चल. थँक्यू. ईशा 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 ए बाळा ईशा ए बाळा ईशा खूप लोक आहेत. लेखन आणि दिग्दर्शन अभिजित झुंजारराव. सादर करते अभिनय कल्याण. खूप लोक आहेत. खूप लोक आहेत.